प्रीमियर लीग मध्ये त्रिमूर्ती स्पोर्ट खाटेकर या संघाकडून गोविंद आयकॉनचं नेतृत्व करेल। हॅलो हॅलो या ठिकाणी गोविंद मला वाटतंय मुरबाड प्रीमियर लीग MPL आणि मुरबाड नगर पंचायत प्रीमियर लीग NMPL या ठिकाणी जी स्पर्धा होते मागील 5 वर्षापासून गोविंद एकमात्र असा आदिवासी खेळाडू आहे तो सलग 5व्या वर्षी सुद्धा आयकॉन म्हणून स्वीकारलेले या दोन्ही स्पर्धेमध्ये तो आयकॉन म्हणून स्वीकारला गेलेला आहे आणि तोच गोविंद या ठिकाणी तलवाडा स्टेडियमवर आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय। तो गोविंद उघडा या ठिकाणी समालोचनाचं काम करतील नवनाथ लाखे। या ठिकाणी पुढील सूत्र मी सोपवतोय नवनाथ लाखे यांच्याकडे। धन्यवाद धन्यवाद। आपण पाहतोय सुंदर मॅच ह्या व्हेरायटी चषकामध्ये 2021 मध्ये पाहतोय पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाजाचं नाव सांगायचंय सुरेश स्वतःकडे चेंडू पण पाहतोय पहिला षटक स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक असेल मारा करण्यासाठी गोविंद का गोविंद एक नावाजलेला अष्टपैलू खेळाडू नामांकित एक सुंदर महाराष्ट्रातील नव्हे तरी सुंदर शॉट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये मिड विकेटच्या पॉइंट वरती चेंडू जातोय सरळ सीमापार चौकार संघाचं खातं उघडण्यासाठी चेंडू लगावला गेला प्रेक्षक झोन मध्ये चौकार आणि संघाचं खातं उघडलंय अप्रतिम नाव जसं घेतलं आणि गोविंदने त्या चेंडूचा अप्रतिम असा समाचार घेतला 4 धावा मिळाल्या गोविंदला संघाला सुद्धा 4 वाह गोड शॉट अप्रतिम पण निश्चिंत पहिला चेंडू आणि सरळ लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सुंदर असं कार्पेटरित्या चेंडू मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांचं आपण इथे स्वागत पाहिलं त्या चेंडूने झालं गेलं पुढील चेंडूने वाटचाल पुन्हा एकदा पाहतोय आपण ओहो मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु नाही वुडलेंथ वरती चेंडू होता सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एक धाव निश्चिंत बाईकच्या स्वरूपात मिळते धावसंख्या पुढे जाईल अंकित होते धावसंख्या फलकावरती 5 पाहतोय आपण सुंदर फलंदाज गोविंद एक आदिवासी आणि गोविंदसाठी एक सुवर्ण संधी आहे 3 षटकार सॉरी स्कोर झालाय 4 3 षटकार गोविंदी जर लगावले इथे तर राजेश कांबळे आमचे शिरोळकर यांच्याकडनं 200 रुपयाचा रोख रक्कम कॅश पारितोषिक मिळणार आहे सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे 3 षटकारास एक मोठा फटका आकाशात लॉंग ऑन क्षेत्रामध्ये मैदानाच्या बाहेर दर्शक स्टँड मध्ये चेंडू जाऊन लगावला गेला 6 धावा मिळतील पहिल्याच निश्चित आपण पाहतोय खरंच अप्रतिम शॉट होता आणि इथे 200 रुपयाचा रोख रक्कम कॅश आहे जर 3 षटकार लगावले गोविंदने तर इथे राजेश कांबळे शिरोळकर यांच्याकडनं 200 रुपयाचा रोख रक्कम कॅश मिळणार आहे त्या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी इथे सज्ज आहे गोविंद शिरोळ आहे आणि धावसंख्या फलकावरती अंकित झाली आहे ती 10 धावा झाल्यात पहिले षटक आहे मागडा षटक इथे ठरतोय चुकीची गोलंदाजी पाहतोय आपण एक लव्यासारखा फिरतोय फलंदाजी करतोय एक पहिला षटकार आपण पाहतोय बॅटीतनं निघालेला दुसऱ्या षटकारासाठी परंतु नाही इथे सुंदररित्या गोलंदाजी पाहतोय आपण स्वतःला कमबॅक केलंय सावरलंय स्वतःला गोलंदाजाने स्वतःचं नाव प्रवलित करतोय आणि धावा इथे थांबतायत स्थिरावतायत गोविंद मात्र थांबत नाही एक पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला गेला त्यानंतर एक बॅक केला चेंडू आणि तिसऱ्या चेंडूवरती लॉंग ऑन क्षेत्रामध्ये मिड विकेटच्या डोक्यावरनं मैदानाच्या बाहेर षटकार लगावला गेला आणि धाव संख्या झाली तत्पूर्वी 10 पहिलं षटक निर्धारताना चालू आहे प्रगतीपथावरती शेष असताना पुन्हा एकदा लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सुंदर कार्पेटेड शॉट खेळला गेला या चेंडूवरती स्ट्राइक रुटेड होते एक धाव अंकित होते फलकावरती 11 धाव होत आहेत सुंदर आपण मॅच पाहतोय व्हीआरटी चषका 2021 च्या तळवाड्याच्या ह्या मैदानावरती सुंदर गोल मैदान आपण पाहतोय रंगरंगोटीने जे सजवलेलं मैदान या सजवलेल्या मैदानावरती 2 संघांची पेंढरी वर्सेस कामतपाडा दोघांमधली ही रंगत भिडत आपण पाहतोय 4 षटकांचा सामना असणार आहे गोविंद करतोय फलंदाजी कामतपाडा संघाकडे शॉर्ट पिच चेंडू सुंदर मारा केलाय आपण पाहतोय पॉवर प्ले बॅटिंग पॉवर प्ले पाहतोय आणि चेंडू जातोय सीमापार चौकार सुंदर स्ट्राइक रुटेड झाली आहे चौकार लगावला गेला या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या 15 धावा झालेत सुंदर अप्रतिमापी फलंदाजी पाहतोय ते कामतपाडा संघाकडनं गोविंद आणि त्याचा साथीदार सोनू
मध्ये पाहतोय आतापर्यंत 15 धावा लगावल्या गेल्यात. पहिलं षटक इथे समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस कुठल्या प्रकारची इथे गडी बाद झालेला नाही आणि धावा लगावल्या गेल्यात 15. 1-2 चौकार लगावलेत आणि 1 षटकारांच्या मोबदल्यात इथे धावा 15 झाल्या आहेत फलकावरती. आपण सुंदर अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत. स्वतःच वैयक्तिक आणि दुसरं षटक नाविन्य गोलंदाज मैदानावरती निश्चिंत येणार आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहणार आहोत. सुंदर हजारोच्या प्रेक्षकांनी इथे मैदानाबाहेर प्रेक्षक या मॅचचा आनंद लुटतायत आणि गोविंदसाठी एक सुवर्ण संधी आहे. राजेश कांबडी शहापूर पंचायत समिती सदस्य यांच्याकडनं 500 रुपयाचा आता इथे कॅश वाढली आहे. 3 षटकारात आता 500 रुपये आहेत. गोविंदसाठी एक सुवर्ण संधी. 200 होते आता 300 झाले. 300 वाढले आहेत. 500 रुपये झाले रोख कॅश. पुढील षटक आहे. सज्ज आहे गोविंद. उजव्या हाताची फलंदाजी करतो. एक शहापूर तालुक्यातला नामांकित कामतपाडा संघाचा एक अष्टपैलू खेळाडू उच्चांक गाठतोय. फलंदाजीतनं 1 चौकार लगावला, 1 षटकार लगावला. धावसंख्या नेऊन ठेवली, फलकावरती अंकित केली. 15 धावा आपण पाहतोय. स्वतःचा वैयक्तिक आणि दुसरं षटक टाकतोय पेंढरी संघाकडनं रोहित. पाहूया आपण रोहित काय फलंदाजांना मोहित करतो. आपण इथे पाहणार आहोत. पहिला चेंडू असेल रोहितचा. मारा करणार आहे सज्ज असणारे फलंदाज गोविंद. एक चांगला फलंदाज. मैदानावरती चौकार षटकार लगावण्याची क्षमता आहे, ताकद आहे. बॅट साथ देते शरीराला आणि शरीर साथ देतो बॅटला. सुरुवात करायची लवकरात लवकर. वेळेला महत्व द्या. टाइम इज अ इम्पॉर्टंट. वेळेला महत्व द्याल तितकं सहज सामने आपण लवकरात लवकर. आणि मोठा फटका मारण्याचा गोल्डन तोड चेंडू होता. कार्पेट शॉट खेळण्याचा प्रयत्न परंतु नाही. इथे सफल होतो फलंदाज. असफल गोविंद. धावसंख्या स्थिरावते फलकावरती अंकित आहे. 15 धावा. दुसरं षटक आहे चालू आहे. इथे पॉवर प्ले बॅटिंगचा षटक संपला गेलाय. सुंदर मॅच पाहताना एक रोमांच अंगावरती काटा उभारला जातो. गोविंदच्या स्वरूपात 1 चौकार आणि 1 षटकार लगावला गेला. सुंदर फलंदाज मैदानावरती 24 चेंडू खेळेपर्यंत जर राहिला गेला तर अर्धशतक निश्चिंत साजरं हो याची अपेक्षा कामतपाडा संघाच्या खेळाडूंकडनं. गोविंदवरती पूर्णपणे मोठा प्रहार. आकाशात चेंडू. प्रेक्षक झोन मध्ये प्रेक्षकांचं स्वागत होतं या चेंडूने. अजूनही 2 षटकार लगवायचे. राजेश कांबळे पंचायत समिती शहापूर यांच्याकडनं 500 रुपयाचा रोख रक्कम कॅश मिळणार आहे. 2 षटकार आतापर्यंत लगावले गेले. 1 चौकार लगावला गोविंदने. धावसंख्या पुढे नेऊन ठेवले. अंकित झाले फलकावरती. धावसंख्या 21 धाव आतापर्यंत लगावल्या गेल्यात. पाहतोय आपण चुकीची गोलंदाजी पाहतोय. कमबॅक केला गोलंदाजाला इथे आणि लॉंगऑन मिड विकेटच्या डोक्यावरनं प्रेक्षकांच्या स्वागतासाठी नेऊन ठेवला चेंडू. 6 धावा मिळाल्या गोविंदला. अजूनही 2 षटकार जर लगावले बॅक टू बॅक तर इथे गोविंदसाठी एक सुवर्ण संधी. 500 रुपयाचा रक्कम कॅश मिळणार आहे. त्या सुवर्ण संधीचा लाभ घेणार. तत्पूर्वी धावा सुद्धा फलकावरती पुढे जाणार आहेत याची नोंद असेलच घेणार आहे कारण नामांकित अष्टपैलू खेळाडू आहे. 5 वर्षापासून क्रिकेटचा हा नाद अनुभव आहे. तत्पूर्वी सुंदर अनुभव असणारच. प्रश्नच नाही. प्रश्नाचं उत्तर अचूक देतोय गोलंदाजाचं. अचूक उत्तर प्रश्नाचं उत्तर देतो गोविंद. पुढील सामोरं जातोय पुढील चेंडूला. पाहूया. हो शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा उंचावून मारा गेला. पुन्हा एकदा लॉंगऑन क्षेत्राच्या मिड विकेटच्या डोक्यावरनं सरक पुन्हा एकदा षटकार जातोय. अजब पर्वताचा हा डोंगर पार करण्यासाठी कुठल्या प्रकारची निश्चिंत असणार आहे. 2 षटकार बॅक टू बॅक लगावले गेलेत. अजून 1 षटकार लागवायचा आहे. 500 रुपयाचा रक्कम कॅश मिळणार आहे. राजेश त्याचं नाव घेतल्या घेतल्या त्यांनी षटकार मारावा. खरंच ज्या कॉमेंटेटरने त्याचं इतकं कौतुक केलं आणि त्या कौतुकास्पद पद्धतीने खेळतोय. 2 षटकार लगावले गेलेत. बॅक टू बॅक 3 नाही परंतु बॅक टू बॅक 2 षटकार आता मात्र लगावले गेलेत. 1 सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे. गोलंदाज इथे चुकीची गोलंदाजी करतो. मागडा ठरतो आपल्या संघाकडनं. स्वतःचा वैयक्तिक आणि सांघिक दुसरं षटक टाकतोय. पुढील चेंडूने सांगता होते. हो मोठा प्रहार. पुन्हा एकदा बॅटची किनारा घेतली चेंडूने. ऑन साइड क्षेत्रामध्ये खेळला गेला चेंडू. दुसऱ्या धावीसाठी कार्यरत होतोय आणि दुसरी धाव सुद्धा मिळेल. दुहेरी धाव घेण्यात यशस्वी ठरतोय फलंदाज. चेंडूपैकी खराब होती परंतु 2 धावांवरती समाधानी व्हावं लागेल. 2 धावांच्या प्रयत्नशील मदतीने धावसंख्या 29 आतापर्यंत लगावली गेली फलकावरती. आतापर्यंत मला वाटतं गोविंदच्या खात्यामध्ये धावा झाल्यात जमा. त्या इथे स्कोरिंग बोर्डवरती लिहिलेल्या नाहीत. आपण शेवटच्या क्षणाला आपण सांगणार आहोत. परंतु आतापर्यंत मैदानावरती स्क्रीजवरती स्टेडियमवरती स्पीचवरती अजूनही स्तब्ध मनाने शैलीतनं खेळतो. 1 चौकार आणि 3 षटकार लगावल्या गेल्या. त्या अनुषंगाने फलंदाजी करण्यासाठी निश्चिंत या मैदानावरती प्रेक्षकांचं मन जिंकवणारा हा शॉट खेळणारा हा फलंदाज कामतवाडी संघाकडनं गोविंद नावाचा हा बंदा.
हो, आकाशमय शॉट, उंचावून फेटाळून गेलेला चेंडू स्पर्श करतो बॅटला आणि बॅट देतो सल्ला शरीराला आणि षटकार लगावला गेला. हा चौथा षटकार. बॅक टू बॅक 3 षटकार लगावत नाही, परंतु कुठेतरी अडथळतोय आणि षटकार मात्र लगावतोय, परंतु धावा मात्र पुढे नेतोय संघाच्या. 35 धावा आतापर्यंत, अजूनही 15 धावांपासून वंचित आहे अर्धा शतका. इथे दुसरं षटक चालू आहे ने आतापर्यंत आपण फलंदाजी या दिवसामध्ये दिवस क्रमांक 6 आहे. या दिवस क्रमांक 6 इथे हा क्वालिफायचा हा शेवटचा दिवस आहे मित्रांनो. उद्या शेवटचा अंतिम दिवस असणार आहे, फायनलचा दिवस असणार आहे. आज इथे कुठला संघ आणि कोणता संघ इथे क्वालिफाय होणार आहे याची आज प्रेक्षकांना उत्सुकता आहे. परंतु आपण तत्पूर्वी पाहतोय एक सुपरस्टार फलंदाज स्वतःचं नाव करतोय, उच्चांक गाठतोय. तो गोविंद कामतवाडा संघाचा गोलंदाजाची धुलाई करतोय. इथे पाहतोय आपण पुढील चेंडू, शॉर्ट पिच चेंडू होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु नाही सफल होतो गोलंदाज. चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये. सुंदर चेंडूने सांगता झाले. धाव फलकावरती धावसंख्या आहे 35. आपण पाहतोय दुसरं षटक समाप्त झालंय. कुठल्याही प्रकारची इथे गडी बाद झालेला नाही. धावा फक्त आहेत 35 धावा आतापर्यंत लगावल्या गेल्या. 2 षटक झाले. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. गोविंद सुसाट वाऱ्याच्या वेगाने खेळतो. इथे पाहतो आपण त्याचे फलंदाजी. आतापर्यंत त्याने दुहेरी धाव किंवा सिंगल धाव इथे मला वाटतं घेतलेलं नाही. आतापर्यंत 4 षटकार आणि 1 चौकार लगावला गेलाय. 4 चौकार म्हणजे 12-24 आणि 24-4 28 धावा त्याच्या ह्या इथे फलकावरती अंकित झालेल्या आहेत. स्वतःच्या वैयक्तिक धावा असतील त्या. जणू एक मोठा डोंगर उभा करण्यासाठी तो सज्ज मैदानावरती आला गेलाय. लगावतोय. एक सुंदर कॅप डोक्यामध्ये आहे. नॉन स्ट्राईकला उभा आहे. स्वतःचं वैयक्तिक आणि तिसरं षटक टाकतोय. गोलंदाजाचं नाव सांगायचंय सचिन. एक आपला भारतरत्न पुरस्कार सचिन रमेश तेंडुलकर. आणि सचिन तुझ्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. तू जर हॅट्रिक विकेट्स घेतल्या तर राजेश कांबळे शहापूर पंचायत समितीच्या सदस्य यांच्याकडनं तुला सुद्धा 500 रुपयाचा रोख रक्कम कॅश मिळणार आहे. त्यासाठी तुझा हा पहिला चेंडू मारा करतोय. कामतवाडी संघासाठी मोठा प्रहार. आकाशात चेंडू मैदानाच्या बाहेर जातोय की पाहूया आपण. आणि मैदानाच्या बाहेर कुठल्याही प्रकारे वाव देत नाही फलंदाजाला. निश्चिंत इतक्या सरासरीने फलंदाजी करतोय फलंदाज. जितक्या पद्धतीने गोविंद खेळत होता त्याच अनुसार पद्धतीने त्याचा मित्र, त्याचा साथी सवंगाडी फ्रेंड्स त्याच पद्धतीने साथ देतोय. धावसंख्या पुढे नेतोय. 41 धावा आतापर्यंत फलकावरती अंकित झाल्यात गेल्या. लगावल्यात 1 चौकार आणि 1 षटकार याच्या बॅटमधून निघतोय. याचं नाव आहे सोनू याचं नाव आहे. एक गोंडस नाव आपण पाहतोय. मोठा प्रहार, फुलटॉस चेंडू होता. लॉगआउट क्षेत्रामध्ये खेळला आहे. खाली क्षेत्ररक्षण तैनात असताना कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही, कारण इतका. आणि मतीन शेख यांच्याकडनं सुद्धा 500 रुपये इथे शिरोळ संघाची टीम हजर झाली. आनंद हे सुद्धा आहेत इथे. वा, त्यांचं मंडळाच्या वतीने सन्माननीय आमचे बरतर साहेब त्यांच्या जवळचे मित्रच असतील, त्यांच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. तत्पूर्वी एक सुंदर आपण सामना पाहतो. कामतवाडी वर्सेस पेंढरे या दोघांमधली हा रोमांचक भिडत आपण पाहतो. या मैदानावरती धावसंख्या फलकावरती झाली ते 41. तत्पूर्वी एक गडीबाद झालाय कामतवाडा संघाचा. धावसंख्या झाली 41. तिसरं षटक लगत चालू आहे. या तिसऱ्या षटकाखेरीस इथे एक स्टार फलंदाज गोविंद नावाचा एक सुपरस्टार शहापूर तालुक्यातला नामांकित खेळाडू मैदानावरती आहेत. 4 षटकार लगावले आतापर्यंत. जणू काही वाऱ्याच्या वेगाने सहार फलंदाजी करतोय. मुरबाड तालुक्यातला आहे का? हो, मुरबाड तालुक्यातला एक शहापूर तालुक्यात जवळील हा सुपरस्टार फलंदाज आहे. हो, मोठा शॉट, कडक शॉट. मैदानाच्या बाहेर जातो चेंडू. सुपरस्टार चेंडूला येता क्षणी मैदानाच्या बाहेर पाठवला. 5वा षटकार आपण याच्या बॅटमधनं पाहतोय. शहापूर तालुक्याचं नाही तर मुरबाड तालुक्याचं नाव लौकिक करतोय. धावा पुढे नेतोय. 47 धावा आतापर्यंत लगावल्या गेल्या. 3 षटकांपासून वंचित आहे अर्ध शतकापर्यंत. 1 मिनिट. या ठिकाणी सचिन साठी एक गोल्डन चान्स आलेले. मतीन शेख यांच्याकडून जर सचिनने हॅट्रिक घेतली तर मतीन शेख यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये दिले जातील. आणि गोविंद साठी सुद्धा एक गोल्डन चान्स आहे. लगातार 3 षटकार मारले तर गोविंद याला सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल. गोविंद हो 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 गोविंद स्वतःचीच बॅट असते त्याच्याकडे. आता लक्षात आलं, कॅप काढल्यानंतर लक्षात आलं. हो, गोविंद हा आतापर्यंत मला वाटतं शिरोळ पट्ट्यामध्ये भरपूर खेळला गेला हा मुलगा. मी बहुतांश कॉमेंट्री करताना तिकडे त्याला पाहिलेला आहे. सुंदर खेळतोय. केळीचवाडी संघातही तो खेळला होता 1 वर्ष. केळीचापाडा संघातही तो खेळला होता. एक अष्टफल मुरबाड तालुक्यातला एक नामांकित खेळाडू आहे तो.
वाह, धावसंख्या झाली आतापर्यंत 48 धावा फलकावरती अंकित लगावल्या गेल्या आहेत. पाहतोय आपण वन डाऊनचा खेळाडू शॉर्ट पिच चेंडू सुंदर लॉंग आउट क्षेत्रामध्ये खेळलाय. कार्पेट शॉट आपण मेडिकेट पॉइंट वरती वेगाने क्षेत्ररक्षण झालंय. तत्पूर्वी एक धाव मिळाली, स्ट्राईक विकेट झाली. गोविंदकडे बॅट येते. 49 धावा आतापर्यंत फलकावरती आहेत. पाहतोय आपण आता बॅटिंग आहे. फलंदाजी करणारा गोविंद आतापर्यंत 5 षटकार लगावले गेलेत, 1 चौकार लगावला गेलाय. शेवटच्या क्षणाला पूर्ण स्कोरेट आपल्याला गोविंदचा पाहायला मिळणार आहे. आपण सांगणार आहोत सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा. 3 षटकार लगवायचे आहेत. मतीन शेख आणि राजेश कांबळे यांच्याकडनं सुंदर शॉट. हो, अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. लॉंग क्षेत्रामध्ये 9चा इशारा येतोय पंचांकडनं. दाद येते. प्रीटचा हा चेंडू असणार आहे. एक सुवर्ण संधी असणार आहे. 9चा इशारा येतोय आणि 1 धाव इथे मिळते. 2 धाव मिळतील या चेंडूने. धाव फलक पुढे जातोय. 51 धावा, अर्धशतक पार झालं गेलंय. कामतपाडा संघाचं एक सुंदर चेंडूचा मारा करण्यासाठी सज्ज असणारे, कारण इथे प्रीट आहे चेंडू. जर इथे रनआउट जर झाला तरच इथे गडी बाद होणार आहे, अन्यथा इथे सेल बाद नाही किंवा त्रिफळाचित नाही. इथे एक सुंदर चेंडू आहे, लौकिक चेंडू असणार आहे. या चेंडूचा निश्चित समाचार घेणार फलंदाज, कारण स्पीडचा चेंडू असणार आहे. हो हो, नाही, एक सुंदर पंचांकडे अपील, परंतु पंचांनी ते फेटाळून लावले. षटक समाप्त होते. 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 1 गडी बाद. 51 धावा आतापर्यंत फलकावरती लगावल्या गेल्या. सुपरस्टार फलंदाजी करतो गोविंद. आपल्या संघासाठी 51 आतापर्यंत धावा लगावल्या गेल्यात. अजूनही एक षटक शिल्लक आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत. तत्पूर्वी आपण इथे क्षेत्ररक्षणामध्ये सजावट असणार आहे. मला आणि त्या सुंदर साथीचं तुमचं आम्ही कौतुक करतोय. पुन्हा एकदा स्ट्राईकला आहे गोविंद. एक शेवटचं अंतिम षटक टाकण्यासाठी सज्ज असणार आहे. गोलंदाज सुरेश याच्याकडे चेंडू सोपवला गेला, हाताळणी करणार आहे. पाहणार होता आपण फलंदाजीसाठी एक उत्सुक स्टार बादशाह किंग क्रिकेट खेळाचा अधिपूर्व हा राजा मुरबाड तालुक्यातील गोविंद. आपल्या शैलीतनं आतापर्यंत 5 षटकार लगावले गेलेत आणि 1 चौकार लगावला गेला. त्या अनुषंगाने मोठी धावसंख्या फलकावरती अंकित केली गेली आहे. पुढील चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. गुडलेंथ वरती ऑफ साइडला ऑन साइडला खेळलाय चेंडू. 1 धाव चौकार जातोय. 4 धाव मिळतील गोविंदला आणि धावसंख्या पुढे जाईल संघाची. 55 धावा अंकित लगावल्या गेल्यात. धावा झाल्यात. स्वतःकडे स्ट्राईक रोटेट ठेवतोय. बाउन्स करतोय. सातपुते सारखा खेळतोय. कृष्णा सातपुते ज्या पद्धतीने मैदानाला चारी बाजूने खेळला जातोय आणि 3 आता मात्र एक पुन्हा एकदा एक सुवर्ण संधी आहे. 3 चौकार जरी लगवले गेले तरी राजेश कांबळे शहापूर पंचायत समिती सदस्य यांच्याकडनं 201 रुपयाचा रोख रक्कम कॅश मिळणार आहे. गोविंद तुझ्यासाठी एक सोन्यातनं जसं तराजू तोललं जातं तसंच एक सुवर्ण संधी आहे. मोठा प्रहार पुन्हा एकदा ऑनलाईन क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. पॉइंट वरती चौकार लगावला. 2 चौकार लगावले गेलेत आणि आता एक चौकार लगवायचा तुला, त्यासाठी तुला 201 रुपयाचा रोख रक्कम कॅश मिळणार आहे. 3 चौकार लगावलेत आतापर्यंत. 5 षटकार लगावले गेलेत. या बंद्याने आतापर्यंत या मैदानाला चिटकवून फलंदाजी केली आहे. चोख प्रत्युत्तर फलंदाजाला जणू साखरेला कारल्याला जसं साखरेत डोळवलं जातं तसं या गोलंदाजांना गोविंदने आज खरंच या मैदानावरती जितक्या पद्धतीने आपण जसं म्हणतोय की रडतंय माझं बाळताना समजविता समजेना, तसंच गोलंदाजी अवस्था करून ठेवलंय. काही खायला द्या, तूप द्या, साखर द्या, दूध द्या. तसंही कृष्ण रडायचं थांबत नाही. तसाच हा फलंदाज गोविंद तुझा बॅटिंग पासून थांबत नाही. प्रत्येक चेंडूवरती सामना करतोय. प्रत्येक चेंडूला मैदानाच्या बाहेर नेऊन ढकलला जातो. प्रेक्षकांचा इतकं अप्रतिम असं सुंदर इथे मनोरंजन करतोय आणि धावा मात्र पुढे जात आहेत. त्या धावा अंकित झाल्यात फलकावरती. त्या धावा आहेत एकूण 60 धावा आतापर्यंत लगावल्या गेल्या. जवळपास मला म्हणायचंय की याच्या स्वतःच्या धावा 45 असाव्यात या फलकावरती. गोविंदच्या अजूनही एक 47 धावा स्वतःच्या आहेत. 3 धावा तुझ्या आहेत बनवायच्या. तुला अर्धशतकापासून तू वंचित आहे. तत्पूर्वी तुझ्यासाठी एक सुवर्ण संधी म्हणजे एक चौकार लगावला तर राजेश कांबळे यांच्याकडनं 200 रुपये. हो 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 हो, आकाशमय चेंडू निर्दर्शनच प्रेक्षकांच्या षटकार लगावलाय.
राजेश कांबळे साहेब तुम्ही देणार आहात का हे 200 रुपये? आणि 50 झाली तुझ्या धावा झाल्या त्या 53 धावा. तू आज मैदानावरती जणू एक पहिला बॅट्समन साठी कोणाकडनं आलेत? बाबू शेख आणि शिरोळकर हे सुद्धा शेठ आहेत. शेठ नावाने त्यांना ओळखलं जातं. त्यांच्याकडनं गोविंद सटे 100 रुपयाचं रोख रक्कम कॅश पारितोषिक इकडे जमा झालंय माझ्याकडे. मॅच संपल्यानंतर मॅच समाप्त झाल्यानंतर ते घेऊन जायचंय. चेंडूला कमबॅक केलाय गोलंदाजाने, गोलंदाजाला सावरलंय आणि चेंडूने सांगता केली आहे आणि अप्रतिम खेळ साजरा झाला इथे गोविंदच्या स्वरूपातनं. गोविंदचं जितकं कौतुक करावं तितकं संघाकडनं आणि या तळवडा कमिटीकडनं, VRT शशकाकडनं सुद्धा आणि प्रेक्षकाकडनं सुद्धा मोठा प्रहार. लॉंगऑन क्षेत्रामध्ये मिडविकेटच्या डोक्यावरनं चौकार जाऊ शकतो. 4 धाव मिळतील. आतापर्यंत फलकावरती धावा झाल्यात अंकित त्या 69 स्वतःच्या खात्यामध्ये. मित्रा तुझ्या खात्यामध्ये 57 धावा तुझ्या स्वतःच्या आहेत आणि संघाच्या धावा आहेत त्या 67. खरंच अप्रतिम खेळ आहे. अप्रतिम खेळामध्ये तुझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आलंय शिरोळकर यांच्याकडनं, शेख साहेबांकडनं. ते तू मॅच संपल्यानंतर, मॅच संपुष्टात आल्यानंतर ते घेऊन जायचंय. 24 धावांचा 24 चेंडूंचा सामना आपण पाहतोय. या सामन्यामध्ये गोलंदाजांचं चोख प्रत्युत्तर दिलंय गोविंदने. आज मुरबाडकर या शहापूर तालुक्याचे या VRT तळवडा मैदानावरती स्वतःचं नाव कौशल्य करतोय, लौकिक करतोय. प्रेक्षकाकडनं त्याचं कौतुक होतंय. काय म्हणाल? इथे फरडे सर नाहीयेत, आलेत का? हो मोठा शॉट, मोठा प्रहार. पुन्हा एकदा आकाशमय चेंडू होतो का? आणि नाही, चौकार जातोय. 4 धाव मिळतील गोविंदसाठी. पुन्हा एकदा सुवर्ण संधी होती आणि ती धुडकवली. धावा झाल्या त्या 73 स्कोरिंग. इथे 73 धावा लगावल्या गेल्यात आणि गोविंद तू यायचं इकडे, जरा मैदानाच्या बाहेर जायचंय. ठीक आहे, हरकत नाही, आलास तरी चालेल, येऊ शकतो. आणि हे रोख रक्कम 100 रुपये तुझे घेऊन जायचे. आतापर्यंत तू स्वतःच्या खात्यामध्ये 61 धावा लगावल्या गेल्यात आणि संघाच्या खात्यामध्ये 73 धावा लगावल्या गेल्यात. या बंद्याचं जितकं कौतुक करावं तितकं कमी. अप्रतिम खेळला गेला मैदानावरती. 24 चेंडूंमध्ये 73 धावा लगावणं म्हणजेच, जर एक षटक अजून जर असता तर नक्कीच सेंचुरी पार झाली असती. खरंच मलाही ओळखत असेल तो गोविंद, मला ओळखलंय का? ओळखलंय. खरंच अप्रतिम, खरंच एक खेळाडू आहे नामांकित मुरबाड तालुक्यातला. आपण द्यायचे त्यांना, किती पैसे द्यायचे ते तुम्ही त्यांच्या स्वाधीन करायचे आहेत. आपण खरंच मित्रांनो जे कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसले आहेत, विराजमान झालेत, त्यांनी या बंद्याचं टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचं स्वागत करायचं. खरंच अप्रतिम खेळा. 67 धावा लगावल्या गेल्यात फलकावरती. या ठिकाणी गोविंद उघडा अप्रतिम अशी फलंदाजी करत या ठिकाणी त्याने कॅश प्राइज मिळवलेले. बाबू शेख यांच्याकडून त्यांच्यासाठी 101 रुपये भेटलेले आहे आणि राजेश कांबडी पंचायत समिती शहापूर सदस्य यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं कॅश प्राइज मिळालेले. धन्यवाद गोविंद. या ठिकाणी मी मॅच सुरू होण्याच्या आधीच गोविंद बद्दल 2 शब्द बोललो होतो आणि खरोखरच याच शब्दाचं त्याने कुठेतरी मान ठेवून या मैदानावर अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करत आपली क्रिकेट मधील शैली, कौशल्य, सामर्थ्य आणि बुद्धिमत्ता या सगळ्यांचा उपयोग करून दर्शकांना खुश केलेलं आहे. या ठिकाणी वैयक्तिक गोविंदच्या 67 धावा या ठिकाणी गोविंदने आपल्या खात्यामध्ये जमावले. उत्कृष्ट अशी फलंदाजी, चांगलीशी खेळी या ठिकाणी प्रेक्षक वर्गांना या ठिकाणी गोविंद यांनी दाखवलेले. मी मॅच सुरू होण्याच्या आधी सांगितलं होतं की याच कौशल्यामुळे गोविंद असा एकमात्र आदिवासी खेळाडू आहे जो मुरबाड तालुका प्रीमियर लीग आणि मुरबाड नगर पंचायत प्रीमियर लीग या 2 स्पर्धेमध्ये सलग 5व्या वर्षी सुद्धा आयकॉन म्हणून स्वीकारला जातोय. आणि त्याच प्रतीक या ठिकाणी गोविंदने या तलवाडा स्टेडियमवर दाखवलेलं आहे. अतिशय उत्कृष्ट खेळाडू वृत्ती आणि चांगलासा खेळ गोविंद यांच्याकडून पाहायला मिळतोय. जिथे जातोय तिथे गोविंद हा फेमसच होतोय. या ठिकाणी बॅटिंगच्या माध्यमातून, फलंदाजीच्या माध्यमातूनच नाही तर तो एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू सुद्धा या ठिकाणी ऑलराऊंडरच्या माध्यमातून प्रेक्षक वर्गांना खुश करतोय. आपल्याला थोड्याच वेळात त्याची गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी गोविंदचं कौतुक करावे तितकं कमीच. खूप खूप धन्यवाद. यानंतरचं सूत्र मी सोपवतोय नवनाथ लाखे यांच्याकडे. धन्यवाद.
धन्यवाद धन्यवाद. प्रतिम खेळ आपण पाहिलाच आणि तत्पूर्वी आपण पाहतोय गोविंद करतोय गोलंदाजी. पहिला चेंडू टाकला गेलाय, गोविंदचा फेकला गेलाय. तत्पूर्वी खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं गेलं. 2 धावा मिळाल्या गेल्यात. संघाचं खातं उघडतंय. पिंपरी संघाचं जिंकण्यासाठी 74 धावांचं लक्ष्य पार करायचं. त्या अनुषंगाने मैदानावरती 2 फलंदाज आलेले आहेत. आपण पाहूया खेळ सुरू आहे आणि सुरुवातीला आपण पाहिल्या 67 धावा लगावल्या गेल्या. त्या अनुषंगाने स्वतःवरती जबाबदारी ठेवून स्वतःचं पहिलं षटक टाकतो गोविंद कामतपाडा संघाकडनं. दुसरा चेंडू आहे, मोठा फटका प्रहार करण्यासाठी. स्पीड चेंडू होता, सरळ गुड लेंथवरती चेंडू होता. पंचांकडनं अपील मागितली आणि पंचांनी ती स्वीकारली. गडी बाद होतोय. गोविंदला एक विकेट मिळते आणि पिंपरी संघाला इथे पिंपरी संघाची गडी बाद होतोय. खरंच एक धक्का बसतोय. डगआउट पॅव्हिलियन असा सामना पण पाहतोय. 74 धावांचा एक महागडा आव्हान. 1682 पायऱ्या आहेत कळसुबाईला. त्या अनुषंगाने पद्धतीने इथे 67 धावा लगावल्या गेल्यात. गोविंदनं इतका अप्रतिम खेळ दाखवला गेला. प्रेक्षकांना खुश करून ठेवलं, आनंदमय वातावरण करून ठेवलं. या गोल मैदानावरती, या स्टेडियम वरती मुरबाड तालुक्यातील हा बंदा आज शहापूर तालुक्यातील तळवडा गावाच्या या मैदानावरती आपला स्टार म्हणून ओळखला जातोय. खरंच 200 रुपयाचा रोख रक्कम कॅश सुद्धा त्यांना शिरोळकर यांच्याकडनं मिळालं गेलं आणि आज स्वतःच नाव लौकिक करतो. कौतुकास्पद आहे. दुसरा चेंडू असेल, स्वतःचा वैयक्तिक पहिलं षटक आहे. पॉवर प्ले बॅटिंग पाहतोय आपण. या पॉवर प्ले बॅटिंग मध्ये पिंपरी संघ काय करणार इच्छितो आपण पाहतोय. मोठा प्रहार, आकाशमय चेंडू उंचावून खेळला गेलाय. 1 बाउन्स बाउंड्री जाते का पाहूया आणि चौकार जातोय. 4 धावा मिळतील फलंदाजाला. 4 धावांच्या प्रयत्नशील मदतीने धावसंख्येत भर पुढे जाते. धावसंख्या 6 धाव आतापर्यंत अंकित झाल्या गेल्यात, लगावल्या गेल्यात. फलंदाजाचं नाव आहे रोहित आणि नितेश. हे दोघे फलंदाजी करतायत पिंपरी संघाकडनं. 74 धावांचं आव्हान आहे, संपुष्टात आणायचंय 24 धावांमध्ये. काय कमालीची बॅटिंग आतापर्यंत आपण पाहिली गोविंदकडनं. गोविंद नाव असायला हवं, परंतु गोविंद आहे देवाचं नाव आहे, परमेश्वराचं, ईश्वराचं, भगवंताचं नाव आहे. वाह, पुन्हा एकदा कव्हर शॉट, शेड्डू कार्पेट खाली क्षेत्ररक्षण तैनात आहे. कुठली चुकी करणार नाही. क्षेत्ररक्षक झेल घेण्यात यशस्वी ठरतोय. पुन्हा एकदा गडी बाद होतोय. आतापर्यंत 2 गडी बाद करण्यात यश येते गोविंदला. 67 धावा लगावल्या गेल्यात. 2 गडी बाद सुद्धा केले गेलेत. खरंच एक आयकॉन खेळाडू म्हणून नाव ओळखलं जाते. लौकिक करतोय. शहापूर तालुक्यातच नाही, मुरबाड तालुक्यातच नाही सुद्धा, शहापूर तालुक्यात सुद्धा स्वतःचं नाव लौकिक करतोय. खरंच अप्रतिम खेळाडू आहे आदिवासी संघ. नितीन आणि सचिन यांना सुद्धा एक सुवर्ण संधी आहे. हॅट्रिक जर लगावली गेली. ओहो, लॉंग क्षेत्रामध्ये एक सुंदर कार्पेट शॉट खेळला गेला. तितक्याच वेगाने क्षेत्ररक्षण सुद्धा झालं. 1च धाव मिळेल आणि समाधानी व्हावं लागेल. 1 धाव मिळेल संघाला. धावसंख्या पुढे जाईल. 7 धावा अंकित झाल्यात फलकावरती. गोविंद एक सुसाट अशी 120च्या स्पीडने गोलंदाजी पाहतोय आपण. 2 गडी बाद करण्यात यश मिळालं. आतापर्यंत 7 धावा लगावल्या गेल्यात फलकावरती. जवळजवळ 74 धावांचं इतकं महागड असं आव्हान ठेवलं गेलं. त्या अनुषंगाने फलंदाजी, चौकार आणि षटकारांची आतिषबाजी निश्चिंत करावी लागेल, तरच संघ विजय प्राप्त. अरे बापरे, ओ माय गॉड. आणि तिसरा गडी बाद करण्यात यश. अप्रतिम गोलंदाजी पाहतोय. थोडासा सावकाश मंदीने गोलंदाजी, परंतु इथे इतकी सुरेख गोलंदाजी. गुड, बेटर अँड बेस्ट, ब्युटिफुल सारखं सुंदर या जगात नाही. तितका सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. तितक्या सुंदर पद्धतीने गोलंदाजी गोविंदकडनं पाहतोय. 3 गडी बाद करण्यात यश येतंय त्याला आणि 67 धावा सुद्धा लगावल्या गेल्यात. हा पहिला एक आदिवासी खेळाडू असेल किंवा दिवस क्रमांक 6 या दिवसामध्ये आतापर्यंत आदिवासी गटात किंवा जनरल गटामध्ये आतापर्यंत 67 धावा 24 चेंडू मध्ये आतापर्यंत कोणीही लगावलेला नाहीत. मी सलग 4-5व्या दिवशी इथे आहे उपस्थित. मी पाहिले प्रत्येकाचा खेळ उपस्थित अनुषंगामध्ये सुंदर खेळ खेळला आतापर्यंत प्रत्येक जण. सचिन वालसेत संघाचा, अष्टपैलू बनाचेवाडी संघाचा राजा आतापर्यंत सुंदर खेळ करून इथे पराभूत झालेत. तत्पूर्वी एक लाईव्ह सामना आपण युट्यूबच्या माध्यमातून पाहतोय. गोविंदने सुपर कामगिरी, स्टार कामगिरी आपण पाहिली. लॉंग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षणासाठी सज्ज होतो गोविंद. आतापर्यंत 3 गडी बाद करण्यात यश. धावा फलकावरती आहेत त्या 7 धावा स्वतःचा वैयक्तिक आणि दुसरं षटक टाकतोय, फेकतोय तो गोलंदाज. त्याचं नाव आहे अशोक. हो, शॉर्ट पिच चेंडू, अकुड टप्प्याचा चेंडू लॉंग क्षेत्रामध्ये मेक विकेट वरती क्षेत्ररक्षण तैनात. गोविंद 1 धाव मिळेल चेंडूवरती. 8 धाव होतील अंकित फलकावरती आणि जणू काही वाऱ्याच्या वेगाने फलंदाजी आपण पाहिली. या बॅटने साथ दिली गोविंद आणि गोविंदने साथ दिली बॅटला. सुंदर समाचार घेतलं 4 गोलंदाजांचं. धावा झाल्यात फलकावरती अंकित. पिंपरी संघाच्या 8.
ओहो गुड लेंथवरती चेंडू स्क्वेअर फीट सरळ विकेट किपरच्या हातामध्ये सुंदर चेंडूने सांगता होते सफल होतोय गोलंदाज असफल फलंदाज वाह अप्रतिम फलंदाजी आपण पाहतोय सुरत गोलंदाजी या पद्धतीच्या जोरावरती एक संघामध्ये एक सुपरस्टार जर खेळाडू असेल प्रत्येक खेळाडूला त्याची शिकवणी असते आणि त्या शिकवणीच्या जोरावरती खेळ चालू असतो कव्हर पॉइंटला अंदरुणी किनारा बॅटची किनारा घेतली होती चेंडूला अप्रतिम सजावट आपण पाहतोय आणि या सजावटीच्या जोरावरती तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा होत आहे धावा थांबतायत 8 धावा आतापर्यंत दुसरं षटक लगत चालू आहे प्रगतीपथावरती शीर्ष असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अशोक हो हो मोठा फटका लॉंग ऑन क्षेत्रामध्ये मिड विकेटवर 2 क्षेत्ररक्षण तैनात गोविंदच्या हातामध्ये चेंडू तितकाच वेगाने गोविंदकडनं क्षेत्ररक्षण आणि फिल्डिंग सुद्धा एकच धाव मिळेल समाधानी व्हावं लागेल फलंदाजांना तत्पूर्वी 1 धाव मिळेल आणि अंकित झाले फलकावरती धावा त्या 9 प्रत्येक नितीनसाठी एक अप्रतिम सुवर्ण संधी एक षटकार जरी लगावला गेला तर राजेश कांबळे प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं रोख रक्कम कॅश मिळणार आहे तुझ्यासाठी एक सुवर्ण संधी आहे त्या सुवर्ण संधीचा अप्रतिम लाभ घ्यायचा आहे ओहो मोठा प्रहार मारण्यासाठी सज्ज असताना एक सुंदर कार्पेट शॉट आपण पाहतो लोंगॉन क्षेत्रामध्ये गोविंद धावला तितक्याच पद्धतीने वेगाने दुसऱ्या धावेसाठी आणि दुहेरी धाव मिळणार आणि 2 धावा मिळणार या चेंडूवरती कुठल्या प्रकारे अडथळा निर्माण होणार नाही 2 धावांच्या प्रयत्नशील मदतीने धावसंख्येत भर 11 धावा आतापर्यंत लगावल्या गेल्यात 2 फलंदाज स्टार फलंदाज आपण पाहतोय 4 षटकांचा सामना असणार आहे आतापर्यंत 73 धावा लगावल्या गेल्यात गोविंदच्या माध्यमातून आपण पाहिल्या गेल्या तर 67 धावा स्वतःच्या वैयक्तिक असतील आणि संघाच्या 73 धावा झाल्या गेल्यात पुढील चेंडूने सांगता होते ओहो शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा अंदरुनी किनारा मिडल पॉइंटच्या क्षेत्रामध्ये जेल सुटला गेलाय आणि दुसऱ्या धावेसाठी कार्यरत 2 धावा मिळतील या चेंडूवरती समाधानी व्हावं लागेल परंतु या चेंडूने असमाधानी होतात फलंदाज कारण इथे 74 धावा षटक समाप्त होत आहे 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावा झाल्यात त्या 13 धावा झाल्यात 3 गडी बाद झालेत एक बॅडलक आहे आपण पाहतो पेंढरे संघाचं इथे पहिल्या षटकामध्ये गोविंदने 3 झटके पेंढरे संघाला लगावले गेले त्याच्या ह्या गोलंदाजीतनं एक अप्रतिम अशी गोलंदाजी पाहिले गेली तत्पूर्वी सुरेख फलंदाजी सुद्धा आपण त्याच्या बॅटमधनं पाहिले गेली 67 धावा लगावल्या गेल्या हाय स्कोर या मैदानावरती व्हीआरटी षटकामध्ये 2021 या षटकामध्ये गोल मैदानावरती सुपर असं रंगरंगोटीने हे सजवलं गेलेलं काटकोण्याच्या स्वरूपात असलेलं हे मैदान आपण पाहतोय कैलास गोलंदाजी करतोय स्वतःच वैयक्तिक 3रं षटक मार्कवरती गोलंदाजी करताना कैलासचा हा चेंडू असणार आहे सुंदर स्ट्रॉप चेंडू गोल्ड लेंथवरती आलेला चेंडू लॉंगॉन क्षेत्रामध्ये खेळलाय अघोड टप्प्याचा चेंडूचा समाचार घेतला फलंदाजाने 1 धाव मिळेल समाधानी व्हावं लागेल 14 धाव होतील फलकावरती अंकित जिंकण्यासाठी मागडा आव्हान असलेला संघ पेंढरे संघ इथे पेलू शकतो नाही पेलू शकणार कारण अवघे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि आतापर्यंत फलकावरती लगावल्या गेल्यात त्या फक्त 13 धावा फक्त आणि फक्त 13 धावा आहेत हॅलो इथे वेळूक संघाचा कर्णधार आणि मास्टर 11 टिटवाळा संघाचा कर्णधार यांनी त्वरित कॉमेंट्री बॉक्स मध्ये टॉच विन करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे वेळूक संघाचा कर्णधार व टिटवाळा मास्टर 11 संघाचा कर्णधार या दोघा संघाच्या कर्णधाराने त्वरित टॉच विन करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे हो हो आपण ऐकलात तर पंडित सरांकडनं ज्या संघांना आमंत्रित केले त्या संघांच्या संगणकाने ना समालोचन कक्षामध्ये यायचंय नाणेफेकीसाठी पुढील सामना तुमचा होणार आहे तत्पूर्वी तुमच्या पर्यंत आवाज आमचा पोहोचत असेल तर लवकरात लवकर सहकार्य करायचं घड्याळ तुम्हाला माहिती आहे थांबत नाही वेळेला महत्व द्या टायमिंग इज इम्पॉर्टंट त्याला महत्व द्या जितका तुम्ही महत्व द्याल तितका तुम्ही खेळामध्ये प्रयत्नशील व्हाल खेळाला सुरुवात होते सामन्याला सुरुवात होते तत्पूर्वी स्वतःच 3रं षटक असेल स्वतःच नाही संघाचं 3रं असेल स्वतःच वैयक्तिक 1लं षटक असेल आणि आमचे एक शहापूर तालुक्याचं गोंडस आवाज महाराष्ट्रातला गोंडस आवाज एक आवाजाचा बादशाह कॉमेंटेटर रमेशजी शिंदे सर यांचं आगमन झालंय त्यांनी स्टेजवरती यायचंय विराजमान व्हायचंय खुर्चीवरती बसायचंय आणि थोड्याच वेळात आपल्याला ऐकायला मिळणार आहे आवाज एक सुंदर आवाज गोंडस आवाज हो हो पुढील चेंडू हो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता अंदरुणी किनारा बॅटची किनारा घेतले विकेट किपरच्या कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातो सीमापार चौकार 4 धावा मिळतील या चेंडूवरती धावा पुढे जातील संघाच्या अंकित होतील फलकावरती त्या धावा 21 धावा
तिसरं षटक आपण पाहतोय. तत्पूर्वी जिंकण्यासाठी एक मोठ्या फटक्यांची इथे अशोकता आहे, गरज आहे, नड आहे, भास आहे. जर इथे मोठे फटके जर लगावले गेले तर काहीतरी कुठेतरी इथे खेळात आपण सहभागी होतील पेंढरी संघ. तर कारण इथे चौकार आणि षटकारांची निश्चिंत आतिषबाजी करावी लागेल. त्या अनुषंगाने फलंदाजी होईल. मोठा फटका, आकाशमय चेंडू, खाली क्षेत्ररक्षण तैनात आहे. झेल मात्र सुटणार नाही, कुठे जमिनीवर लँड होणार नाही. चेंडू सरळ गोलंदाजीच्या हातामध्ये स्थिरावतोय. चौथा गडी इथे बाद होतोय पेंढरी संघाचा आणि धावा मात्र स्थिरावतायत त्या पेंढरी संघाच्या. धावा आहेत 21 धावा आपण फलकावरती जणू पाहतोय. काहीतरी इथे 74 धावा लागवायच्यात. हो 67 धावांचा हा एक अतिशय खेळ आपण पाहिला गेला गोविंदच्या बॅटमधनं. तिसऱ्या षटकातील पुढील चेंडू गोलंदाज कमबॅक करतोय, स्वतःला सावरतोय. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स शॉट मात्र इथे सफल आपण पाहिला. परंतु तितक्याच वेगाने क्षेत्ररक्षण सुद्धा आपण पाहतोय. एकच धाव मिळेल, समाधानी व्हावं लागेल फलंदाजाला. 22 धावा होत आहेत अंकित फलकावरती. षटक समाप्त होते. तिसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेर 4 गडी तंबूत परतले गेले पेंढरी संघाचे. अर्धी टीम मैदान तंबूत आहे, डगआउट पॅव्हिलियन झाली गेली. 22 धावा फलकावरती आहेत. 22 रन टीम टू पेंढरी टीम या संघाच्या 22 धावा. शेवटचा अंतिम षटक घेऊन येतोय अशोक पेंढरी कामतपाडा संघाकडनं. 4 गडी तंबूत परतलेत. पहिल्या षटकामध्ये गोविंदने 3 गडी बाद करण्यात यश गोविंद आलं गेलं. 200 रुपयाचं रक्कम कॅश सुद्धा मिळालं आणि 67 धावा लगावल्या गेल्या स्वतःच्या बॅटमधनं. मोठा फटका ऑनलाईन क्षेत्रामध्ये मिड विकेट पॉइंट वरती क्षेत्ररक्षण तैनात आहे. तितक्याच वेगाने क्षेत्ररक्षण झालं गेलंय. 2 धावा मिळतील या चेंडूवरती. पुढे जाईल धावसंख्या 24 धावा होतील आणि जिंकण्यासाठी 50 धावांची गरज आहे. इथे 50 धावांची गरज आहे. रिव्हर्स शॉट पुन्हा एकदा सफल होतोय. अप्रतिम खेळ चालू आहे. 2 शॉट खेळले गेलेत. पुन्हा रिव्हर्स शॉट आपण पाहतोय. 1 धाव मिळेल, समाधानी व्हावं लागेल. 25 धाव होत आहेत. अर्धी टीम पेंढरी संघाची तंबूत परतलेत. आपण पाहिला सुंदर खेळ पाहिला, सुंदर वेगाने फलंदाजी पाहिले गेले गोविंदच्या बॅटमधनं आपण पाहिल्या गेल्या. 67 धावा 24 चेंडूंमध्ये लगावल्या गेल्या आणि इथे जवळपास विजयाच्या दिशेकडे वाटचाल करतोय कामतपाडा संघ. 73 धावा आतापर्यंत हा स्कोर आपण पाहिला गेला कामतपाडा संघाकडनं. जनरल गटातला आपण सामना पाहतोय मित्रांनो. कालही आपण जनरल गटातले सामने पाहिले. कोण बेरवाडी संघानं क्वालिफाईड काल केलं गेलं. उद्या फायनलचा दिवस, अंतिम दिवस असणार आहे. इथे आपण पाहतोय 35,000चा अव्वल बक्षीस आहे. द्वितीय पारितोषिक आहे 17,000 रुपये. तृतीय पारितोषिक आहे 10,000 रुपये आणि चतुर्थ पारितोषिक आहे 7,000 आणि 5वं पारितोषिक आहे 5,000 आणि 6वं पारितोषिक सुद्धा आहे 5,000. प्रथम पारितोषिक सत्यशाही विराटीच्या सत्यशाहीचे अध्यक्ष आमचे माननीय श्री सन्माननीय बुधाजी बरताड यांच्याकडनं दिलं गेलं आणि द्वितीय पारितोषिक जे आमचे ग्रुप ग्रामपंचायतचे तळवडा ग्रामपंचायतचे सरपंच अंकुशजी बरताड यांच्याकडनं दिलं गेलंय आणि तिसरं पारितोषिक सुद्धा आमचे सत्यसाई सेवा मंडळ समितीकडनं दिलं गेलंय. हो पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इथे जवळपास पेंढरी संघ पराभूत होतोय आणि कामतपाडा संघ विजयी होतोय. दोघही संघांचं कौतुक होतं या मैदानावरती कारण आपण पाहतोय जो हरला तरी तो खेळ सोडणार नाही, खेळत राहणार आहे. तत्पूर्वी आपण पाहिली गेली सुंदर फलंदाजी. रमेश तेलम